पूर्णा शहरामध्ये मोकाट गाढवांमुळे जनता त्रस्त, महसूल व नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष। मोकाट गाढवामुळे आम्ही त्रस्त आहोत अशा प्रकारची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राहुल भवरे यांनी सन्माननीय तहसीलदार पूर्णा यांना दिली। तक्रार वाचून त्यांनी सांगितले, हे काम आमचे नाही, नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे आहे। मुख्याधिकारी साहेब यांच्याकडे गेले असता त्यांनी सांगितले, हे काम आमचे नाही। यामुळे राहुल भवरे कमालीचे बेचैन झाले। आता तक्रार करावी कुणाकडे असा प्रश्न त्यांना पडला आहे। आमचे प्रतिनिधी प्रदीप नन्नवरे, पूर्णा। मी राहुल यादवराव भवरे, राहणार अशोकनगर पूर्णा येथील रहिवासी असून मी तहसीलदार साहेबांना रेती चोरी प्रकरणातील गाढवांच्या सहाय्याने रेतीचे खनन लाखो रुपयाच्या महसूल बुडत आहेत असं निवेदन दिलं होतं, पण तहसीलदार साहेबांनी ते बंद करतो म्हणून मला आदेश दिला होता, सांगितलं होतं। आणि नंतर पुन्हा विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांनी म्हणाले की माझ्या याच्यात ते येत नाही, तुम्ही मुख्य अधिकारी साहेबांना भेटा आणि ते गाढव रस्त्यावर फिरणारे त्यांना कोंडवाडा तयार करून त्याच्यात टाकायला सांगा असं म्हणले। मग मी मुख्य अधिकारी साहेबांकडे गेलो असता त्यानं मला सांगितलं की माझं ते काम नाही आहे आणि तुम्ही तहसीलदार साहेबांनाच भेटा आणि त्यांना सांगा की जे रेती काढायले गाढव मालक आणि गाढव हकालणारे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ते गाढव जप्त करा असं त्यांनी सांगितलं। एवढं परेशान होऊन सुद्धा मी इकडं तिकडं आणि तिकडं इकडं मला चेंडू फेकल्यासारखं करत आहेत। तरी बी याच्यावर तहसीलदार साहेबांनी आणि मुख्य साहेबांनी एकत्र येऊन याच्यावर काहीतरी तोडगा काढावा असं माझं म्हणणं आहे, नाहीतर मी कलेक्टर साहेबांना हे निवेदन देण्यात येत आहे। काय समस्या, अडचण काय, आपल्याला त्रास काय होतो? अशी आहे की जवळपास 20 ते 30 गाढव आमच्या घरासमोर आणून रात्रीला बांधायलेत आणि ते रात्रभर एक ओरडले की दुसरं ओरडले की तिसरं, आणि त्याच्यामुळं रात्रीची झोप निद्रानाशाचा त्रास होत आहे। तरीही मेहरबान साहेबांनी याच्याकडे लक्ष द्यावे आणि तिथले आमच्या घरासमोरचे हे गाढव जप्त करण्यात यावे।